नमस्कार बहिणींनो, महाराष्ट्रातील तमाम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना गुरुजन चॅनलचा सप्रेम नमस्कार आहे. बहिणींनो, आज शांतपणे आणि निवांतपणे हा व्हिडिओ बनवतोय. कारण की अंगणवाडी सेविका ज्यावेळेला उतार वयामध्ये येतात, ज्यावेळेस त्यांचे हातपाय चालत नाहीत, त्यावेळेला मात्र अंगणवाडी सेविका ताईंनी काय करावं हा मोठा प्रश्न आहे. खरं पाहिलं तर या प्रश्नाचं उत्तर अनेक दिवसांपासून ICDS आणि सगळे अधिकारी वर्ग, अंगणवाडी सेविका ताई, मदतनीस ताई आणि संघटना या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात. पण खरंच या प्रश्नाचं उत्तर मिळतं का? हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून आज माझा इथल्या व्यवस्थेला प्रश्न आहे, की आज आमच्या अंगणवाडी सेविका ताईला आणि मदतनीस ताईला न्याय मिळणार कधी आहे? जर न्याय मिळणारच नसेल, तर मग अंगणवाडी सेविका ताईंनी आणि मदतनीस ताईंनी अपेक्षा कोणाकडनं करायची? जर इथली व्यवस्था आमच्या अंगणवाडी सेविका ताईंना उतार वयामध्ये साधी पेन्शन देऊ शकत नसेल, तर मग ह्यांनी अपेक्षा करायची कोणाकडून? उतार वयामध्ये ज्यावेळेला हातपाय चालणार नाहीत, हातपाय थकलेले असतील आणि ज्यावेळेला मान नसेल, धन नसेल, तुम्ही देता ते मानधन नसेल, मग काय करायचं? संपूर्ण आयुष्यभर शासनाची, ICDSची दिलेल्या सर्व योजनांची अंमलबजावणी करायची आणि म्हातारपणी काय? अपमान. सन्मानाचं जीवन जर आवश्यक असेल आमच्या अंगणवाडी सेविकांना, तर त्यांना सन्मानाची पेन्शन आणि ग्रॅज्युटी का बरं द्यायला नको? प्रश्न असा पडतो, की अंगणवाडी सेविका ताईंनी आणि मदतनीस ताईंनी म्हातारपणी नेमकं काय करायचं? कोणासमोर हात पसरवायचे? आमच्या अनेक अंगणवाडी सेविका अशा आहेत बहिणींनो, की ज्या वृद्धाश्रमात राहतात. संपूर्ण आयुष्यभर शासनाची सेवा केली. आयुष्यामध्ये काही घटना अशा घडल्या, की ज्यामुळे त्यांना घर सोडावं लागलं. आणि घर सोडल्याच्या नंतर आता त्यांना अक्षरशः त्या ठिकाणी वृद्धाश्रमामध्ये राहण्याची वेळ पडत आहे. म्हणून आधी ताई, तुम्हीच विचार करा, गांभीर्याने विचार करा आमच्या सेविका ताईंचा, आमच्या मदतनीस ताईंचा. एकतर तुटपुंज मानधन, म्हणजे इतकं कमी मानधन आहे ते, की त्याला मानधन म्हणावं का? हाच मोठा प्रश्न आहे. अंगणवाडी सेविकांच्या बाबतीमध्ये हा निर्णय राज्य शासनाने एकदा तरी घेतला पाहिजे, कठोरपणे घेतला पाहिजे. कारण की त्यांच्याकडून जी अपेक्षा आहे, तर ते आम्ही दुसऱ्या कोणाचकडून व्यक्त करू शकत नाही. आदितीताई तो निर्णय फार खंबीरपणाने घेऊ शकतात, अशी सर्वांची इच्छा आहे, अपेक्षा आहे आणि सर्वांच्या मनामध्ये विश्वास देखील आहे, की आदितीताई निश्चितच अंगणवाडी सेविका ताईंना न्याय देऊ शकतात. म्हणून आदितीताईंना एक विनंती आहे, की ताई, तुम्ही सर्व अंगणवाडी सेविका ताईंचा आशीर्वाद घ्या. अंगणवाडी सेविका ताईंना न्याय मिळवून द्या. त्यांच्या हक्काची पेन्शन आणि ग्रॅज्युटी त्यांना द्या. जर सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे आणि गुजरातमध्ये जर या निर्णयाची अंमलबजावणी होते, तर महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये हे का होत नाही? हे होऊ शकते. यासाठी फक्त आवश्यकता आहे ती म्हणजे राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या एकंदरीत निर्णयाची. दोघांनी मिळून जर निर्णय घेतला ना बहिणींनो, तर त्या ठिकाणी काही कठीण नाही. राज्य शासन आणि केंद्र शासन एकमुखानं जर निर्णय घेतला बहिणींनो, तर त्या ठिकाणी पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा जो काही प्रश्न आहे, तर तो सहज सॉल्व्ह होऊ शकेल. अगदी सहज. त्यामध्ये कुठेही कोणाहीसोबत भानगड करण्याची आवश्यकता पडणार नाही. महाराष्ट्र राज्य शासन सर विचार न करता किंवा फार तात्काळपणे त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना आणू शकते आणि हजारो कोट्यवधी रुपये इथल्या महाराष्ट्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी खर्च करू शकते. तर निश्चितच या महाराष्ट्र शासनावरती विश्वास आहे, इथल्या सर्वसामान्य अंगणवाडी सेविका ताईचा आणि मदतनीस ताईचा, की त्या नक्की राज्य शासनाकडे विनवणी करतील आणि राज्य शासन देखील त्यांच्याकडे सहानुभूतीने पाहिल आणि अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना त्या ठिकाणी त्यांच्या हक्काची पेन्शन आणि ग्रॅज्युटी देईल. बहिणींनो, याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हा सर्व बहिणींच्या तुम्ही घेत असलेल्या प्रयत्नांना, तुम्ही घेत असलेल्या कष्टांना गुरुजन चॅनलचा सप्रेम नमस्कार आहे. खूप खूप धन्यवाद बहिणींनो.